हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजीराजे, भारतीय घटनेचे शिल्पकार आदरणीय बाबासाहेब आंबेडकर, आज ज्यांची जयंती आहे असे बिरसा मुंडा यांना वंदन करून माझ्या दोन शब्दांची सुरुवात करतो। मंचवर उपस्थित माझे नेते, आमचं दैवत आदरणीय बच्चूभाऊ कडू, इथे उपस्थित ज्यांनी मला लहान भावासारखं प्रेम दिलं आणि आयुष्यामध्ये आशीर्वाद दिला आणि ज्यांच्या नावाने आम्ही मोठे आहेत असे आमचे मोठे भाऊ संतोष भाऊ चौधरी या मंचावर उपस्थित, आता ज्यांनी भाषण सुंदर केलं, टेक्निकली केलं, अभ्यासपूर्वक केलं, हिंदू मुस्लिम एकत्र कसे राहिले पाहिजे त्याचं आपल्याला सांगितलं असे आमचे फिरोज भाई इथे उपस्थित, चीनावरचे आमचे जिवलग मित्र इरफान शेख इथे उपस्थित, मंचवर सर्व पदाधिकारी, सहकारी मित्र व माझ्या सोबत जीवाचं रान करणारे या मंचावर बसलेले आणि मंचा खालती बसलेले असे सर्व सहकारी मित्रांनो, आज या मतदारसंघाच्या संदर्भात सांगायचं झालं तर येत्या 7.5 वर्षापासून मी या मतदारसंघात फिरतोय। या मतदारसंघात एक एक कार्यकर्ता मी जोडला, एकाचा विश्वास संपादन केला, प्रत्येकाच्या सुखादुखात धावलो, प्रत्येकाच्या जिथं अडचणी असेल तिथं चौधरी परिवाराचा सदस्य म्हणून त्यांचा आशीर्वादही घेतला आणि त्यांचे दुःख कसे दूर होतील त्या पद्धतीने या मतदारसंघात मित्रांनो, माझ्या सोबतचे कार्यकर्ते स्टेजवर बसलेले आहेत, हे काही धनदांडगे नाहीत, त्यांचे घरचे मोठमोठे बंगले नाहीत, यांची परिस्थिती इतकी खराब आहे की माझ्या कार्यकर्त्यांच्या गाडीमध्ये पेट्रोल भरायला सुद्धा पैसे असे कार्यकर्ते कार्यकर्ते आम्ही इथे कमवलेले आहे। 2-2 लाख रुपयाचा आकडा माझ्या गरीब कार्यकर्त्यांना 2-2 लाख रुपयाच्या आखरी देत आहे की तू फक्त अनिल चौधरीचं काम तू आमचा होत नसेल तर घरी बस, हे 2 लाख रुपये घे पण घरी बस, पण तरी सुद्धा माझा कार्यकर्ता विकला जाणार, कोणीच त्याचा भाव त्याला खरेदी करू शकणार, कितीही पैसा होता तुम्हाला ही जनता घराणेशाहीला वाव देणार, घराणेशाहीच चाललंय। कितीक वर्ष तरुण जे माझे तरुण आहे हे बेरोजगार राहतील, इथं MIDC नाही, इथं धर्माच्या नावावरती जातीच्या नावावरती भांडणं लावले जातात, तरुण मुलांचे पोलीस रेकॉर्ड बनवले जातात, मग त्या मुलाचं पोलीस रेकॉर्ड तयार झालं की हे पुढारी त्यांना ब्लॅकमेलिंग करतात की अरे तुला पोलीस स्टेशन मध्ये तो साहेब मारेल, तुझं रेकॉर्ड आहे, आणि दोघा बाजूच्या हिंदू असो का मुस्लिम असो इथं पोलीस रेकॉर्ड तयार करून दिलं मुलांचं आणि त्या मुलांना घाबरवलं जातं की तुझं पोलीस रेकॉर्ड आहे आणि भानगडं लावायचे आणि यांनीच पोलीस रेकॉर्ड तयार करायचं, आणि अशा पद्धतीने या रावेर मतदारसंघात चाललेला आहे। पण नक्की तुम्हाला विश्वास देतो, एकही केस म्हणजे पोलीस स्टेशनची अशी परिस्थिती होईल की या रावेरच्या केसेसच येत नाही, इतकं रावेर बदलून जाणार आहे आणि रावेरसाठी आपण रावेर चेंज करणार, रावेर मध्ये जी पद्धत चाललेली आहे ती बंद करणार आहे। मी सांगतो हे इलेक्शन अनिल चौधरीचं राहिलेलं नाही, हे इलेक्शन जनतेने हातात घेतलेलं आहे, ही जनता देणार आहे। आदरणीय बच्चू कडू साहेबांचे तुम्ही भाषण पाहिले असतील, अख्ख्या महाराष्ट्रामध्ये माझ्या नेत्यासारखा बोलणारा, या पोट तिडकीने गरिबांची बाजू मांडणारा आहे का कोणी दुसरा? माझ्या नेत्याचा जो नेता आहे, भरपूर नेते बघितले मी जिल्ह्याचे,
एकदम फालतूकर भरपूर नेते मी त्यांच्याबरोबर राहिलोय, पण बदमाश आहे बदमाश. मी त्या नेत्यांबद्दल सांगतो बदमाश आहे. त्यांनी फक्त आमचा वापर केला, पण एकच नेता न्याय देणारा म्हणजे बच्चू कडू साहेब. 16 कोटीचा फंड दिला, मला आशीर्वाद दिला, मला सहकार्य केलं. मुख्यमंत्र्याजवळ जाऊन दाम दिला मुख्यमंत्र्याला की माझ्या अनिल चौधरीच्या मतदारसंघात फंड पाहिजे, आणि मला दिला. मला भाऊंनी आशीर्वाद दिल्यामुळे मी ज्या ज्या गावांमध्ये मला लोकांनी सहकार्य केलं त्या गावात थोडा थोडा का होईना माझ्या हातून फंड दिला. मी यावलमध्ये दिला, रावेरच्या ग्रामीण भागात दिला. पण मित्रांनो, रावेर बद्दल माझी एक खंत आहे. रावेर मध्ये किती तुम्ही बघताय किती घाण झालाय रावेर, कसं करून ठेवलंय या पुढाऱ्यांनी. हे फक्त एका वेळेस जातीचं राजकारण करतात आणि दोघं समजा जातीवाद इथं तयार करायचा, एकाने निवडून यायचं आणि एकाने पळायचं आणि दोघी नंतर ठेकेदारी करायची. दोघी मिळून ठेकेदारी करतात. इथं भाजप आणि काँग्रेस मिळून ठेकेदारी करतात. तर या बदमाश आणि या लोकांना, या नेत्यांना आपल्याला दाखवून द्यायचं आहे. काही काही नगरसेवक, माझा गरीब कार्यकर्ता विकला जात नाही, आणि काही काही जे मोठे नगरसेवक आहेत ते विकले जातात. मी नगरसेवकांना मी विनंती करतो की ही जनता तुमचा साथ सोडून देईल, तुम्हाला पाळवून टाकेल ही जनता जर का तुम्ही यांच्या विरोधात जाऊन पैसे घेऊन दुसऱ्याचा साथ दिला. मी भरपूर नगरसेवकांच्या बाबतीत जास्त चर्चा करणार नाही, कारण त्याच्यातही माझ्याशी प्रेम करणारे 80% नगरसेवक आहे. पण माझा स्टेजवर बसलेला गरीब कार्यकर्ता, माझा ज्याच्या गाडीत पेट्रोल टाकायला पैसे नाहीये, तो आज स्वाभिमानाने माझ्यासोबत फिरतोय. मी गावात बघतोय कशी लाट उसळलेली, पब्लिक लाट, पब्लिकचा आशीर्वाद एवढ्या मोठ्या प्रमाणात भेटतोय. या मतदारसंघामध्ये, या रावेरमध्ये विकासच नाही झाला. म्हणजे जेव्हा आता मध्ये बरसातचे दिवस आले, पाण्याचे दिवस आले, इतके हाल माझ्या रावेरकरांचे, इतके हाल मी कधीच पाहिले नाही. तर तुम्हाला काहीतरी चेंज करावं लागेल. ही जनता मायबाप जनता आहे, ही जनता सर्व काही आहे. अनिल चौधरीला कोणत्या समाजाच्या याच्यात घेऊ नका. माझा समाज इथं नाही आहे, मी फक्त 3000 माझा समाज आहे, पण हा माझा समाज बसलेला आहे. माझ्या हा माझा समाज आहे, आणि या समाजासाठी आहे. कोणत्या समाजात राजकारण होत नाही. माणुसकीचं राजकारण होते, सेवेचं राजकारण होते, मदतीचं राजकारण होते, सुखदुःख वाटायचं राजकारण होते. हे फक्त समाजाला एकाला वेगवेगळे करून तुम्हाला आम्हाला दूर करण्याचा प्रयत्न करतात. तर सर्वांना मी विनंती करतो, येणाऱ्या 20 तारखेला थोडस थांबतो. येणाऱ्या 20 तारखेला त्या चिन्हाच्या समोर भाऊ पैसे देखील आई हुई पब्लिक नहीं है. ये बच्चू भाऊ के, अनिल भाऊ के, संतोष भाऊ के लोग है. एक वेळेस सगळं ताकदीने हात वरती करा. जय प्रहार, जय प्रहार, जय प्रहार. तर आता मी तुमची सर्वांची रजा घेतो. सगळ्यांना विनंती करतो की काही भूल थापात येतील, काही सांगतील अनिल चौधरी तर असं आहे तसं आहे. आता सांगितलं, तुम्ही मला सांगा, मी गुंडा दिसतो की पोलीस अधिकाऱ्यासारखा दिसतो? मला चेहरा सांगा. जर मी ड्रेस टाकला ना तर मी डीवायएसपी दिसेल. आणि यांना गुंडा कशासाठी दिसतो हे मला घाबरतात. यांना माहिती आहे की अनिल चौधरी या जनतेचा मदत करणार आहे, याला बदनाम कसं करायचं अशा पद्धतीने ते करतात. तर सर्वांना कळकळीची विनंती करतो, सर्वांना कळकळीची विनंती करतो. आता तुम्हाला बच्चू भाऊला ऐकायचं आहे. मी तर बच्चू भाऊ समोर काहीच नाही आहे. बच्चू भाऊंचं जे कार्य आहे आणि बच्चू भाऊंची कार्य करण्याची पद्धत अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे. अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे की बच्चू भाऊंची काम करण्याची पद्धत कशी आहे. शेतकऱ्यांच्या सर्व संदर्भात देवेंद्र फडणवीस त्याला म्हणणारे भाऊ अजित पवार आहे. बस लाज वाटते का तुला? या गरिबांकडे लक्ष येत
हे म्हणणारे आमचे बच्चूभाऊ कडू आहे। भरपूर गोष्टी मी बच्चूभाऊंच्या कानावर टाकल्या की आमच्या मतदारसंघात शेती रस्त्याचे काय अडचणी आहेत, युवकांची कशी परिस्थिती आहे, भाऊंच्या कानावर भरपूरसा विषय टाकलाय। आता भाऊंच्या तोंडून ऐका आणि सर्वांना कळकळीची विनंती करतो, 20 तारखेला सर्वांनी बॅगच्या समोरील 4 नंबरचं बटन दाबून किती नंबर किती नंबर किती नंबर जय